नमस्कार माझ्या लाडक्या ताईनो लाडक्या बहिणीनो माझ्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. महिलांना मिळणार या तारखेला पैसे. जुलैच्या हप्त्याची नवीन तारीख जाहीर. लाडक्या बहिणींसाठी एक खास आणि आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण योजना अंतर्गत जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचा हप्ता एकत्रितपणे देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. विशेष म्हणजे हा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. या हप्त्याअंतर्गत प्रत्येक लाभार्थी महिलेला या महिन्याचे व पुढील महिन्याचे मिळून एकूण 3,000 रुपये मिळणार आहेत. चला या योजनेच्या ताज्या अपडेट्स आणि फायद्यांबद्दल सविस्तर जाणून घेऊया. लाडकी बहीण योजनेची खास वैशिष्ट्ये. लाडक्या सचिनसाठी मोठी खुशखबर. लाडक्या बहिणीला मिळणार 50,000 रुपये. लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे, जी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून दरमहा आर्थिक मदत दिली जाते, ज्यामुळे महिला स्वावलंबी बनू शकतात. यंदा रक्षाबंधनाच्या निमित्ताने हप्त्याची रक्कम दुप्पट करून सरकारने बहिणींसाठी खास भेट दिली आहे. खाली काही महत्त्वाचे मुद्दे दिले आहेत. दुप्पट रक्कम. जुलै आणि ऑगस्टचे एकत्रित 3,000 रुपये मिळणार. रक्षाबंधनाची भेट. 9 ऑगस्ट रोजी हप्ता थेट बँक खात्यात जमा होईल. लाभार्थी संख्या. राज्यातील लाखो महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. आर्थिक सक्षमीकरण. महिलांना स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि कुटुंबाला आधार देण्यासाठी मदत. सुलभ प्रक्रिया. बँक खात्याशी जोडलेली योजना, ज्यामुळे पेमेंट त्वरित मिळते. लाडकी बहीण योजना अंतर्गत हा हप्ता रक्षाबंधनाच्या शुभदिनी जमा होणार असल्याने महिलांमध्ये उत्साह आहे. ही रक्कम थेट बँक खात्यात जमा होईल, त्यामुळे लाभार्थ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय पैसे मिळतील. यावेळी सरकारने 2 महिन्यांचा हप्ता एकत्र देण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे महिलांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मोठी मदत होईल. महिलांसाठी आर्थिक स्वातंत्र्याची संधी. लाडकी बहीण योजना ही योजना महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देण्यासाठी एक पाऊल आहे. या योजनेमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी आणि छोट्या मोठ्या स्वप्नांसाठी आधार मिळाला आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने मिळणारी ही रक्कम अनेक कुटुंबांसाठी आनंदाचे कारण ठरेल. उदाहरणार्थ, काही महिला या पैशांचा उपयोग मुलांच्या शिक्षणासाठी, घरगुती खर्चासाठी किंवा छोट्या व्यवसायासाठी करू शकतात. यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळते. तर योजनेचा लाभ कसा घ्यावा? लाडकी बहीण योजनामध्ये सहभागी होण्यासाठी महिलांना त्यांचे बँक खाते आधार कार्डाशी लिंक करणे आवश्यक आहे. याशिवाय योजनेच्या पात्रता निकषांनुसार अर्ज करावा लागतो. जर तुम्ही यापूर्वी अर्ज केला असेल, तर तुमच्या खात्याची माहिती तपासून घ्या आणि हप्ता जमा झाला आहे की नाही याची खात्री करा. नवीन लाभार्थ्यांसाठी नजीकच्या सरकारी कार्यालयात किंवा ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करता येईल. भविष्यातील अपेक्षा. लाडकी बहीण योजनाच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर सरकार आता या योजनेचा विस्तार करण्याचा विचार करत आहे. भविष्यात आणखी महिलांना याचा लाभ मिळावा यासाठी नवीन उपाययोजना केल्या जाऊ शकतात. रक्षाबंधनाच्या निमित्ताने मिळणारा हा हप्ता केवळ आर्थिक मदतच नाही, तर सरकारच्या महिलांसाठी असलेल्या कटिबद्धतेचे प्रतीक आहे. या योजनेमुळे अनेक महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळाली आहे. लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यात 9 ऑगस्टला हप्ता जमा होणार आहे. त्यामुळे तयार राहा आणि या रक्षाबंधनाला आर्थिक स्वातंत्र्याचा आनंद घ्या. लाडकी बहीण योजना तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी नेहमीच तुमच्या पाठीशी आहे.